नॉर्मल डिलिव्हरी झालीच पाहिजे ना, मग त्यासाठी आधीपासूनच तयारी करा. म्हणजे 9व्या महिन्यापासूनच आहे ना हे लाडू तुम्ही खायला सुरुवात करा. जरी तुमचं सीझर जरी असेल ना, तरी तुम्हाला सांगते याच्यातून खूप सारी स्ट्रेंथ भेटते आणि बाळाचं वेट गेन सुद्धा होतं. त्यासाठी सर्व मी ड्रायफ्रुट्स घेतलेले, सगळे असे रोस्ट करून घेतलेले तुपामध्ये आणि त्याच्यामध्ये ना मी जास्त करून मेथीदाणे यूज केलेले नाहीत, कारण की ते गरम असतात. डिलिव्हरीनंतर जे काही लाडू बनवतो ना त्याच्यामध्ये मी ते नक्की ॲड करणार आहे. त्यानंतर ना डिंकाचा यूज केलेला आहे मी, कडक तुपामध्ये ना तळून घेतलेले आणि हे सर्व आहे ना मस्त असं मिश्रण तयार केलेले. माझ्या घरी मम्मी आणि सासूबाई आलेले, त्याच्यामुळे त्यांनीच आहे ना माझ्यासाठी मस्त असे टेस्टी असे लाडू बनवलेले आहेत. तुम्ही सुद्धा आहे ना हे टेस्टी लाडू नक्की तयार करा, कारण की 9व्या महिन्यामध्ये खूप जास्त स्ट्रेंथ पाहिजे, डिलिव्हरीसाठी ताकद पाहिजे. डिलिव्हरी झाल्यानंतर तुम्ही खाणारच आहेत, पण ते आधी खाल्लं तर तुमच्या बाळासाठी आणि तुमच्यासाठी दोघांसाठी पण एकदम बेस्ट राहणार आहे. सो त्याच्यासाठी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमच्या फ्रेंडला पण हा व्हिडिओ शेअर करा. त्यानंतर माझं ना रुटीन शेअर करते. माझं एक मीशोवरून पार्सल रिसीव्ह झालेलं होतं. मी ना ह्या विंटरच्या स्लीपर्स मागवलेले होते आणि क्वालिटी एकदम बेस्ट आलेली होती आणि सोबत आहे ना आपला स्टीलचा चॉपिंग बोर्ड पण मागवलेला होता, तो पण खूप छान आलेला होता. या सर्वाची जर लिंक हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिंक म्हणून टाईप करा. आणि हा मला हे विचारायचं होतं की तुमचे काही प्रेग्नन्सीचे बरेच सारे क्वेश्चन्स असतात, त्याच्यावरती आपण Q&Aचा व्हिडिओ बनवायचा का, ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.